लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. संगमनेर तालुक्यातील डोळासने येथे शंकर रामचंद्र अर्थमूव्हर्स या कंपनीच्या कामामुळे जवळपासच्या अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या कंपनीनं शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी कालिदास राधाकृष्ण शिंदे, संजय भरत काकड, विलास भरत काकड, राहुल बाळासाहेब मुके आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बाळासाहेब सुदाम काकड यांनी ग्रामपंचायत कार्यालय डोळासने येथे आमरण उपोषण सुरू केलंय. कंपनीनं कोणत्याही प्रकारच्या अटी आणि शर्थींचं पालन न करता तसेच ग्रामपंचायतीची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता इथं स्टोन क्रशर, खानपट्टा, डांबर प्लांट, रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट उभारून काम सुरू केलंय. दगडखाणीमध्ये 50 फूट खोल बोर घेऊन ते एकाच वेळी ब्लास्ट केले जातात. त्यामुळे जमिनीला हादरे बसून वर्षभर चालणारं बोरवेलचं पाणी गायब झालंय. अनेकांच्या घरांना तडे गेलेत. जवळच शिंदे यांचा पोल्ट्री फार्म आहे, तर या ब्लास्टमुळे हजारो पक्षी मृत झालेत. धुळीमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान होतंय. कंपनीचे अधिकारी कर्मचारी या शेतकऱ्यांना दादागिरी करून त्यांना धमकावतायत. गेली 6 महिन्यांपासून या शेतकऱ्यांवर मोठं संकट या कंपनीमुळे ओढावलंय. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आमदार, विभागीय आयुक्त नाशिक, पोलीस अधीक्षक यांना निवेदनही दिली आहेत. मात्र आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही आणि नुकसान भरपाई देखील मिळाली नाही. म्हणून आजपासून या शेतकऱ्यांनी इथं आमरण उपोषण सुरू केलंय. 6 महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी उपोषणकर्ते बाळासाहेब काकड, कालिदास शिंदे, राहुल मुके, संजय काकड यांनी केली आहे. त्या कंपनी नजीक शंकर रामचंद्र अर्थमूव्हर्स कंपनी जी आहे त्याच्या शेजारी माझी जमीन आणि तिथे माझा पोल्ट्री फार्म आहे. त्या फार्म मध्ये ज्या दिवशी ब्लास्टिंग केले आहे त्याच दिवशी रात्री माझे पहिल्या एका दिवसाचे पक्षी जवळपास 4000 पक्षी माझे मृत झाले आहेत. त्या मृत झालेल्या पक्ष्यांची भरपाई मिळावी ह्याची मागणी मी कंपनीकर वारंवार करून सुद्धा त्या कंपनीने मला अरेरावी करून मला तिथून हकलपट्टी केलेली आहे. माझी त्यांच्याकडे या निवेदन करून त्यांनी मला दुर्लक्ष केले आहे. मी हे सगळे पुरावे मी कलेक्टर साहेब, प्रांत साहेब, बीडीओ साहेबांना सुद्धा दाखवले असता त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. आणि त्यांच्या इथं जे 50 फूट होल घेऊन बोरिंग घेऊन तिथं 50 होल घेतलेले आहे. त्या होलमुळे, त्या ब्लास्टिंगमुळे माझ्या पोल्ट्री फार्मचे जे पत्रे आहे, सिमेंटचे पत्रे, ते सुद्धाही सरकलेले आहे व क्रॅक गेलेले आहेत. याची त्यांनी पूर्णपणे दखल घ्यावी ही अशी मागणी असून सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. जवळपास मला आता वर्षभराची एक कमीत कमी 6-7 लाखाच्या आसपास माझे नुकसान झालेले आहे. माझे क्षेत्र कंपनी लगतच आहे. माझ्या बोरवेलचे पाणी पूर्णतः गेलेले आहे. पूर्वी 25 वर्षापूर्वीचा बोर, त्याला कधी पाणी कमी पडत नव्हतं. आणि बोर ब्लास्टिंगमुळे 50 फूट खोल 50 वेळी एकाच वेळी उडवल्यामुळे जमिनीवर जे हादरे बसून आहे ते सगळे बोरचं पाणी गेलेलं आहे. तरी मला त्याच्याबद्दल मला त्याची काहीतरी नुकसान भरपाई मिळाली. क्षेत्र पण धुळीनं बाधित झालेलं आहे. पिकांची धुळीमुळे पिकच आलेलं नाही. मागच्या वर्षी गहू, या वर्षी आता सोयाबीन आहे, तरी धुळीचा लोट त्याच्यावर पसरलेले आहे. माझे सदर क्षेत्र हे कंपनी शेजारी असून माझे तिथे 10 एकर क्षेत्र आहे. आज ते क्षेत्राची परिस्थिती बघितली तर तिथं आज जनावरे सुद्धा चारा खात नाही आणि त्याच्यामुळे माझे काही जनावरे आजारी पडले असून मला त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे पीक घेता येत नाही. आणि संबंधित जनावरे आजारी पडल्यामुळे त्यांना मी दुसरीकडे खंडांनी क्षेत्र घेऊन तिथे मी त्यांना चारण्यासाठी नेत आहे.
आणि माझी 1 वर्षाकाठची 5 ते 6 लाख रुपयाची नुकसान झाली असून जोपर्यंत आम्हाला या शंकर रामचंद्र अर्थमोहर्स या कंपनीकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण सोडणार नाही. तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.